नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 त्याचबरोबर 21 मधील उर्वरित जे काही राज्य सरकारचा अनुदानाअंतर्गतचा जो हिस्सा राहिलेला होता 1,42,296 इतकी रक्कम जी आहे पीक विमा कंपनीस अदा करण्यास आज मान्यता देण्यात आलेली आहे. आता यामध्ये बघितलं तर AIC कंपनी आहे, त्याच्यासाठी जवळपास जी रक्कम शिल्लक राहिलेली होती ती रक्कम 5 रुपये आहे. ICICI लोंबार्डसाठी 4,203 रुपये, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 1,38,088 असे एकूण 1,42,296 एवढी रक्कम जी आहे या 3 विमा कंपनीला वितरण करण्यात आलेली. ही सदर रक्कम जी आहे 2021-22च्या खरीप हंगामाकरिता वितरित करण्यात आलेली असून ही जी रक्कम आहे 2021-22च्या रब्बी हंगामाअंतर्गतच या ठिकाणी खर्च केले जाणार आहे. म्हणजे ज्या काही उर्वरित जे काही पैसे राहिलेले असतील ते या ठिकाणी वितरित केले जाणार आहे. राज्य सरकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ज्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास यांच्या अंतर्गत 30 मार्च 2026 रोजीचा हा GR आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पीक विमाची रक्कम मिळाली का नक्की कमेंटमध्ये सांगा.